नमस्कार मैत्रिणींनो, स्वाद महाराष्ट्रावर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक खास आणि चविष्ट रेसिपी मसाला भेंडी. कुरकुरीत आणि मसालेदार चव असलेली भेंडीची भाजी तुम्ही चपाती, पराठा किंवा भातासोबत मजेत खाऊ शकता. अगदी सोपी पद्धत, घरच्या घरी झटपट तयार होणारी आणि हॉटेलसारखी स्वादिष्ट अशी ही खास रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरू करूया मसाला भेंडी बनवण्याची मजेदार आणि सोपी रेसिपी. इथे मी 1 पाव भेंडी घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून मी एका चाळणीत त्याला पाणी निथळायला ठेवलं आहे. साधारण तुम्ही छोटीच भेंडी घ्या, कारण आपल्याला मसाला भेंडी बनवायची आहे. आणि जर तुमची भेंडी मोठी असेल तर त्याचे आपण 2 भाग करूया. आधी याला कापून घेऊया. भेंडीचे दोन्ही भाग कापून घ्यायचे आणि भेंडीला मधून अर्ध्यापर्यंत 2 चिरे मारायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कसे इथे चिरे मारले आहेत. भेंडीच्या मध्ये 2 चिरे मारायचे, भेंडी पूर्ण चिरायची नाही आहे. या प्रकारे सगळ्या भेंड्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे. इथे माझी भेंडी सगळी चिरून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे मी कांदा 4 भाग चिरून त्याच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहे. 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 वाटी दही घ्यायचं आहे. 1 वाटी पिसलेला कांदा, 2 टमाटरची पेस्ट. इथे मी आता भेंडीची स्टफिंग करून घेणार आहे. एका बाउलमध्ये मी भेंड्या घेतलेल्या आहे. त्यामध्ये आता 1 चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. जिरं पावडर, 2 चमचे आपल्याला धने पावडर घालायचं आहे. धने पावडर थोडं जास्त घालायचं आहे. मग चवीप्रमाणे तुम्हाला मीठ घालायचं आहे. आणि जी शेंगदाण्याची पूड आपण केली होती ती याच्यात टाकायची आहे. आणि चमच्याने आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. ते मी लिंबू पिळून घेतलं आहे. परत मी याला चमच्याने मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला चमच्याने नसेल जमत तर तुम्ही हाताने पण याला स्टफिंग करू शकता. हाताने हलवून मिक्स करून घ्या. आता माझी इथे भेंडी, आता इथे आपली स्टफिंग झालेली आहे. आपण नेक्स्ट प्रोसिजरकडे पुढे जाऊया. इथे मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 3 चमचे किंवा 3 बुटले तेल घालायचे आहे. तेल गरम झालं की जो कांदा आपण चिरून ठेवला होता त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता माझं इथे तेल गरम झालेलं आहे. हा जो कांदा आहे त्याला मी तळून घेणार आहे. थोडा क्रिस्पी आणि लालसर, किंचित लालसर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चमच्याने याला हलवत राहायचं. आता माझा कांदा झालेला आहे. मी याला काढून घेत आहे. आता जी आपण भेंडीची स्टफिंग करून घेतली होती ती पण आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायची आहे. भेंडीला थोडं शॅलो फ्राय करून घ्या. थोडा भेंडीचा कलर चेंज होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. याने काय होतं की हे भेंडीमध्ये आतमध्ये स्टफिंग छान जातं आणि भेंडीमध्ये जे आपण मिश्रण भरलेलं होतं ते पण छान शिजून जातं. कच्चावटपणा राहत नाही. बघा इथे आपली भेंडी छान शिजते आहे. थोडा त्याला क्रिस्पीपणा आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे तुमचं ते आहे जळणार नाही. इथे आता आपल्या भेंडीचा कलर थोडा चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. कोणाकोणाला जर भेंडी आवडत असेल तर असं स्टफिंग झालेली भेंडी पण तुम्ही शिजल्यावर खाऊ शकता, खूप सुंदर लागते. पण आपल्याला मसाला भेंडी करायची आहे त्यामुळे आपण हे वापरतो आहे. आता भेंडी काढून घ्या. पूर्ण आपण भेंडी काढून घेऊया. याच कढईमध्ये आपल्याला परत फोडणी द्यायची आहे. बघू शकता तुम्ही भेंडी आणि कांदा आपला कसा झाला आहे. आता यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं आहे की त्यामध्ये मोहरी टाकूया. आता इथे माझं तेल गरम झालं आहे. मी मोहरी टाकलेली आहे. आता जो कांद्याची पेस्ट आपण केली होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता इथे माझा कांदा झाला आहे. मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. पेस्ट टाकून घेतली अद्रक लसूणची. चमच्याने छान हलवून घ्या. कांदा थोडा शिजत आला की आपण नेक्स्ट स्टेप घेऊया.
आता यामध्ये टाकूया 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, जिरा पावडर, धने पावडर आणि थोडं मीठ चवीनुसार. मीठ खूप घालू नका, कारण ऑलरेडी आपण स्टफिंगमध्ये पण मीठ घातलेलं होतं. आता यामध्ये जी टोमॅटो प्युरी केली होती ती मिक्स करूया. आता मी टोमॅटो प्युरी मिक्स केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा काय कलर दिसतोय सुंदर. परत मध्ये मध्ये हे मिश्रण हलवून घ्या. थोडं झाकण ठेवा म्हणजे ते मसाला व्यवस्थित शिजेल. आता इथे जे आपण दही घेतलं होतं त्यामध्ये मी तिखट आणि हळद टाकून त्याला हलवून घेतलं आहे. आता हे चेक केलं आहे मी, माझं झालं आहे. आपण हे जे दही घेतलं होतं त्यामध्ये टाकून द्या आणि छान फेटून घ्या, म्हणजे तुमचं दही फुटणार नाही आणि तो मसाला खूप सुंदर असा रिचनेस येईल त्याला. आता यामध्ये जे उरलेलं आपलं स्टफिंगचं मटेरियल होतं ते मी यामध्ये टाकून दिलं आहे. परत हलवून घ्या. आता आपला मसाला रेडी आहे. थोडंसं एक वाफ येण्यासाठी झाकण झाकून घेऊया 2 मिनटासाठी. आता जे आपण कांदे तळून घेतले होते ते घालूया आणि ही भेंडी पण टाकून घेऊया. आता परत याला मिक्स करून घ्या. खूप सुंदर अशी मसाला भेंडी तयार होईल. तुम्ही घरी नक्की करून बघा. तुमच्या घरी सगळ्यांना जी भेंडी पण खात नसेल त्याला पण ही भाजी खूप आवडेल. आता झाकण ठेवून याला होऊ द्या. आता आपली भाजी 4 ते 5 मिनिट मी वाफवली आहे आणि मसाला भेंडी आपली तयार आहे. चला तर मी सर्व करून दाखवते तुम्हाला. बघा किती सुंदर टेक्स्चर आपल्या मसाला भेंडीचं आलेलं आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची मसाला भेंडी कशी झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर रिचनेसपणा या भेंडी मसाल्याला आला आहे. एकदम रेस्टॉरंटमध्ये जसा बनला जातो तसा भेंडी मसाला मी इथे तुम्हाला सांगितला आहे. जर तुमच्याकडे कोणी गेस्ट आले काही आले तर तुम्ही अशी मसाला भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.